भारतीय बाजारपेठेमध्ये कांदा सातत्याने घसरतोय। आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्या प्रसंगी आपण कांद्याविषयी बरंच काही सांगितलं। काय आणखी प्रयत्न केले गेले पाहिजे? व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काय मागणी केली असं? नाही, आता हे आम्ही आमच्या पद्धतीने जो अभ्यास केला तो आम्ही काय केलं ते सांगितलं। आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यावर आम्ही भारत सरकारला सुद्धा सुचवलेलं आहे की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे की जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही दुप्पट नको 50% तरी द्या। जर 1,500 रुपये आज क्विंटलला खर्च आहे तर 50% वाढवा आणि तो 2,500 रुपये त्याला कांद्याला हमी भाव द्या। त्याच्यानंतर 3,000 रुपयेपर्यंत शांत राहा, काही करू नका, व्यापार चालू राहील। 3,000 ते 4,000 रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लागू करा आणि त्याच्यानंतर 4,000 ते 5,000 जर गेला तर त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी निर्यात शुल्क लागू करा। 5,000 ते 6,000 रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे ते लावा। हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आणि रावल जे आहेत पणन मंत्री त्यांना पण दिलं आणि ते भारत सरकारबरोबर याच्याशी चर्चा करत आहेत। आता त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक्सपोर्ट बंद झाला, पण आता आपल्याला कल्पना आहे की बांगलादेश आणि आपल्या शेजारच्या काही देशांबरोबर जे काही अडचणी निर्माण झाल्या त्याची आपल्याला चांगली कल्पना। त्याच्यामुळे द्राक्षाचा जो तिथे होणारा जो आहे एक्सपोर्ट थांबला, कांद्याचा थांबला, त्याचं सुद्धा आपलं नुकसान झालेलं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं, ते म्हणणं ते आम्ही पहिल्यांदा मांडलेलं आहे की तुम्ही मध्येच जो आहे एक्सपोर्ट थांबवू नका, त्याच्यामुळे तिकडचं आमचं गिराईक जे आहे फॉरेनचं ते तुटतं। हे बरोबर आहे, कारण व्यापार हे त्यांचा तिकडच्या व्यापाऱ्यांचा विश्वास तुटता कामा नये। आणि मग रेल्वेचं आहे तर रेल्वेच्या याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो। त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की नाफेड जो कांदा घेत आहेत तो कांदा त्यांनी जो आहे डायरेक्ट तिकडच्या दुसऱ्या मार्केटमध्ये टाकू नये, कारण मग तिथे आमचा माल जातो, तिथे परत आम्हाला मार बसतो, तर तो त्यांनी जो आहे किरकोळीमध्ये इतरत्र विकावा। तर अशा त्यांच्या काही सूचना आहेत, त्याचा निश्चितपणे मी जे काही संबंधित आमचे मंत्री आहेत त्यांच्याकडे त्याच्याशी चर्चा करेन। पंचनामे होते, शेतकऱ्याची मागणी आहे तर आम्ही जो 4.5 आठवड्याला कांदा आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। आता ते त्यांनी सांगितलं तर त्याप्रमाणे जे आहेत आमचे मंत्री महोदय पाहतील काय। साहेब, एक मागणी अशी केली त्यांनी की कांदा रेशनच्या माध्यमातून विकावा। खुल्या बाजारात विकल्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजारभावावर त्याचा परिणाम होतो, व्यापाऱ्यांनाही पैसे मिळत नाही, शेतकऱ्यांनाही मिळत नाही। तर नाफेडचा जो कांदा नाफेड पण तो तीच चांगली सूचना आहे आणि नाफेड जर तयार असेल तर रेशन दुकानदारांचं खातं आमच्याकडे, आम्ही त्यांना ताबडतोब परवानगी देऊ, पण नाफेड बरोबर मी चर्चा करतो। यस सर, थँक्यू। अचानक